चौकशी करत होतात, मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसैनिक आहेस ना, शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी, उपमुख्यमंत्री. कारण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं, याचे हातपाय हालत नाहीत. याला आता खाली खेचला पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलात ते तुम्ही तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला, तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी, आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी, तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते? तुम्हाला माहित नव्हतं? मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहेत. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानाने सांगतोय की ओम राजेला मत म्हणजे मला मत, अभिमानाने सांगतोय. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा, नाव ऐकलत? त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे? 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत. ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीभ काढ खलते तुमची. आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहानी दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं? अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथे आम्ही सगळ्या जातीपातीला घेऊन पुढे जातोय, सर्व धर्मीय सोबत आहे. आज ज्या योजना राज्य सरकार केंद्र सरकारने केल्यात त्या सर्वांना लागू आहे. हिंदू आहे, मुसलमान आहे, सिख आहे, ईसाई, सगळ्यांना लागू आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार महायुतीचं सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की. मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं. मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही. म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की हे मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे.
कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल तुम्हाला ही इतर वेळेला क्षुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली. हा, आणि मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सिंगम व्हायचं, काय बोलायचं, आता माझी, आता सटकली, आता नाही तुला मत देणार, आली रे आली, माझी पाळी आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार. हे 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. तुम्हाला काय वाटतं, ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत, खच्चून भरलंय. हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला? आणि माझं म्हणणं आहे, एवढं कधी मोदी आणि अमित शहाच्या मध्ये हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊ द्यायला? मी येतोय कारण मला माहिती आहे की इथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय. आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे. तुमच्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले, बोलले ना, आले होते ना, ठीक आहे. आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम, बजरंगबली की जय, बोलतो ना आपण. पण आपली दुसरी घोषणा काय, जोरात, हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे. आणि मोदीजींना मी 4 दिवसापूर्वी, म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात. तुमचे फोटो आम्ही पाहिले, समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी, बुडायचं तर कसं बुडायचं. पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा, गेले होते. मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन. बोलले. आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे. कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव. मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही. आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो, आई तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतोय, निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा, उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही. एक तर जय भवानी बोला, आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, हे आम्ही नक्की समजू. अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते, का लागते गरज? 14 साली 19 साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते? महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या? जास्त नव्हत्या घेतल्या. पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत. पण हा महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत, अरे कोण बोलतंय माझ्या समोर? सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहेत. आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब, अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाहोदमध्ये झालेला. आता मी काय करू त्याला? गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला, मी काय करू शकतो? पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गिळायला आला होता.
27 वर्ष औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला. पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे, अरे असेल 18 पगड जाती जमातीत विखुरलेला, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो. आज तीच वेळ आलेली आहे. आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल, मला संविधान भेट म्हणून दिली, संविधान भेट दिली. हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो. मोदीजींना 400 पार कशाला करायचेत? कशाला? संविधान बदलायला. का बदलायचंय? कारण महाराष्ट्राबद्दलचा आकस एका सामान्य कुटुंबात, दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने, शिवसैनिकाच ना, जरा थांबा, साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये, पचत नाहीये. हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व, ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वाने माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते, आणि त्या वाईट रूढी परंपरा विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले, तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते. आम्ही हिंदू आहोत, पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाहीत. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाही, तर आमचं हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि ही जी पोटदुखी आहे की एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली, ती घटना आम्ही कशी पाळणार? आम्ही उच्च आहोत. अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा. ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही देश म्हणजे देशातली माणसं ही काय गुरंढोरं आहेत? वाटेल तसं त्यांना हाकायचं, वाटेल ते त्यांना सांगायचं. अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल, सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल, जे तुमचे अंधभक्त आहेत त्यांना तुम्ही सर्वदा मूर्ख बनवाल, पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही. आता जनता ही जागी झालेली आहे, जनता जागी झालेली आहे, जनता पेटून उठलेली आहे. प्रत्येक वेळेला काही झालं, निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू मुस्लिम दंगे लावायचे. काय करताय? जरा थांबा. प्रत्येक वेळेला दंगे करायचे. आणि आता त्यांनी नवीन काढले, म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो, इंडिया आघाडी जिंकली तर म्हणजे पाकिस्तानला आनंद होईल. का पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतं तुमच्यासारखा? आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टेकून आलं होतं? नाही. पण आपल्यामध्ये मारामाऱ्या लावायच्या. अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे. आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. मी त्यांना विचारतो की अरे मी तर हिंदुत्ववादी आहे, त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे. कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत. मोदीजी तुम्ही जर का मतं मागणार असाल तर काँग्रेसने 70 वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत
की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळे जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले, पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांड फोडलं नसतं, तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते. त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत, काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही शेकडा कोटी असतील, ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते. आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग देशाला कोणी लुटलं? भाजप. आणि आता तुम्ही जे बोललात ना, मी काल काय झालं, मी सिंधुदुर्गात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले, इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील. काय भाषा? म्हटलं हो मोदीजी, तुम्हाला राजकारणात पोर होत नाही, त्याला आम्ही काय करू? आमचा दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवावी लागतात, ह्याला मत द्या, ह्याला मत द्या, ह्याला. अरे तुमचं पोर कुठे आहे? तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत. सगळे गद्दार आणि टार्गेट पोरं सगळी जमवलेली आहेत. सिंधुदुर्गात गेलो होतो, तिथले आपले गद्दार माहिती आहेत तुम्हाला. त्यांनी मला धमकी दिली होती, कोकणात येऊनच दाखव, यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव. अरे मी जाऊन उभा राहिलो, म्हणले मी उभा इकडे, या हिम्मत असेल ये, तुला गाडून जातो की रे बघ. म्हणजे कोकणातली माणसंच तुला तिकडेच गाडतील, पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोळामध्ये पसरलेले तुला फिरू देतील काय? पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शहा येऊन गेले आणि अमित शहा काय म्हणाले की हे नकली सेना आहे, नकली सेना, ही नकली सेना, ही नकली सेना. मग मी त्यांना काय बोललो, मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो, कारण काल ऐकलं नसेल, त्यांचे गुप्तहेर आले नसतील, तर आज परत बोलतो, जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हे आहेत माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही गायचं. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? अरे पहिले सरकार उठाव, पहिलं ते केंद्रातलं सरकार उठवा. कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवून देतो तुम्हाला. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार? जीएसटीचा छळ कधी थांबणार? शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी आहे, वीज पंपावरती जीएसटी आहे, शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे. नुसतं रडायचं? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि बी बियाणं कीटकनाशकं असतील आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन. आणि इकडे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत, गुजराती असतील, त्यांना किती छळ होतोय जीएसटीचा. एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला, एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो. मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय, महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगरमध्ये होणार होता गुजरातला नेला, मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला, मुंबईत होणारं आर्थिक केंद्र गुजरातला नेलं. हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय. म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय
अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची. आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर मी थांबवीनच, पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की ये तो ट्रेलर आहे, मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं? मग 5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? भलं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचा तुम्हाला. 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हा जर का ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्यात. मग या ट्रेलर वाल्यांना आता पॅक करून द्या. जा, तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय. तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा. महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे. मशालीचा जो दाह आहे, आणि मगाशी मला वाटतं त्या ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना? आलं का घर घर नल आणि नल से जल? मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिंमत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी, तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल, मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटा आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीचे आहेत, पण काळजी करू नका. 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत. आणि मग ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही. व्याजासकट परत करीन, व्याजासकट परत करीन. आज जे शेतकरी आलेत, शेतकरी किती आहेत? सगळेच शेतकरी आहेत. जरा नाही थांबा, सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा, सगळ्यांनी मान फिरून बघा. तुम्ही एकटे असताना दोन हात तुमच्या सोबत आहेत, पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा. अरे एवढे हात हे सरकार उलथून टाकू शकत नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो. अरे मी माझ्या लोकांसोबत तुमच्या समोर येतो. आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात, माझं धनुष्यबाण चोरलं, तो लवाद तुमचा घरगडी दुसरा, नोकर तो निवडणूक आयोग तुमचा पहिला घरगडी. मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात.
जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शरम असेल तर मी या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची. मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत. पण तुम्ही उघड उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली हुकुमशाही चालवलेली आहे, जे नड्डा बोलले होते यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा, हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. हा जोश जल्लोष हा बोलकाय हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं, हे सगळ्यांना कळले का नीट? उमेदवार सांगण्याची गरज आहे, निशाणी सांगण्याची गरज आहे, पण ही निशाणी घरोघरी पोचले. ओम दादा इकडे. नाही माझं ऐका ऐका. आता 2 मिनिटं माझं ऐका. नुसता जल्लोष नकोय, मला वचन पाहिजे. ही जागा किती मताधिक्याने जिंकून देणार? अजून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओमदादाला जिंकून देणार? मग त्याच्या हातात मशाल देऊ? तुम्ही हातात मशाल घेतले, ही मशाल हुकुमशाहीला जाळेल. मग एकदा जोरात नारा द्या, जय भवानी जय भवानी. चला, जय हिंद जय महाराष्ट्र.